वंचित बहुजन आघाडीचा जो विषय मी म्हणालो त्या विषयामुळं खरं तर एक मोठे पॉकेट्स जे होते ते काँग्रेस पक्षाकडे वळाले आणि त्याच्यामुळे एक मोठा फटका भारतीय जनता पार्टीला बसला. म्हणजे असा डीपीडीसीच्या कामाचा विषय आहे, 26 कोटीच्या कामाच्या संदर्भात काय हेतू आहे की त्याला स्थगिती द्यायची, काय हेतू आहे तो चर्चेला विषय आणायचा, नेमकं व्हॉट इज द इंटरेस्ट, म्हणजे कोणाला तिथून टक्केवारी घ्यायची आहे, कोणाला तिथं सेटलमेंटची भूमिका घ्यायची आहे. आज जरी काँग्रेस पक्षाची सत्ता महानगरपालिकेमध्ये असली तरी सुद्धा जे निधी खेचून आणायचा आहे त्याच्यासाठी आम्हालाच प्रयत्न करावे लागणार आहेत. एकही कल्पक किंवा एकही स्वतःला सुचलेलं असं काही विषय त्या विशेष सभेमध्ये काँग्रेस पक्षाकडून दिसला नाही. आम्हाला त्याच्यात काही आश्चर्य वाटत नाही, कारण 15 वर्षात असं एकही कल्पक काही कुठं लातूर शहराला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालेलं नाही आहे. काल्पनिक जगामध्ये राहण्यापेक्षा आज जी काही जबाबदारी आहे त्याला न्याय देण्याचा मी प्रयत्न त्या ठिकाणी करतोय. पण इच्छुक आहात ते कोणत्यासाठी? नाही, मी जसं म्हणालो की आज मी इच्छुक आहे की आज पक्ष संघटन ताकदीचं झालं पाहिजे. नमस्कार, आपण पाहताय भारत सत्ता लाईव्ह. आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे, भारत सत्ता लाईव्ह लातूर शहर आणि लातूर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करण्याचा नेहमी प्रयत्न करत असतं. आत्ता एका राजकीय विषयावर आम्ही बोलण्यासाठी लातूर भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अजितजी पाटील कव्हेकर यांच्यासोबत आहोत. नुकत्याच लातूर महानगरपालिकाच्या निवडणुका झालेल्या आहेत, स्वीकृत सदस्यांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत आणि काल परवा पहिली सभा पण पार पडलेली आहे. एकूण सगळ्या लातूरच्या राजकीय परिस्थितीवर आणि मागच्या महानगरपालिका इलेक्शनवर आणि भविष्यातील भाजपच्या धोरणांवर या मुलाखतीत आम्ही बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर, स्वागत आहे आपलं भारत सत्तामध्ये. खूप खूप नमस्कार. जसं मी म्हणालो की लातूरमध्ये आम्ही काम करतो, म्हणजे लातूरबद्दल बोलण्याचा हक्क आम्हाला सर्वाधिक आहे. सर्वप्रथम आपण लातूर महानगरपालिकाबद्दल बोलूयात. मला वाटतं की लातूर महानगरपालिकेमध्ये भाजपची जी पिछेहाट झाली आहे त्याची एक 3-4 कारणं मला एक पत्रकार म्हणून दिसत आहेत. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण काँग्रेसची वंचित बरोबर झालेली युती, दुसरी भाजपमधली आपसातली जे काही गटबाजी आहे म्हणा, जे काही गोंधळ झाला ते सगळं, अर्चनाताई पाटलांना डावललं, मला एक वाटतं की ते पण एक महत्त्वाचं कारण ठरलेलं आहे. आणि चौथं प्रदेशाध्यक्ष असणारे रवींद्र चव्हाण साहेबांचं एक विधान. तुम्ही याच्याबद्दल सहमत आहात का, किंवा तुम्हाला काय वाटतं भाजपची पराभवाची कारणं काय आहेत? त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा मला वाटतो की वंचित बहुजन आघाडी सोबत जे काँग्रेस पक्षाने युती केली आणि विधानसभेला वंचित बहुजन आघाडीला 25,000च्या जवळपास मतदान मिळालं होतं. त्या युतीमुळं ते जे मतदान ब्लॉक्समध्ये होतं, म्हणजे असं पूर्ण शहरभरामध्ये बूथनिहाय पसरलेलं नव्हतं, पण काही असे कॉन्सन्ट्रेटेड ब्लॉक्स होते आणि मग त्या ब्लॉक्सचे जे प्रभाग होते त्या प्रभागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये शिफ्ट झाला आणि तिथं काँग्रेस पक्षाला एक पुश मिळाला आणि ते एक मोठं कारण होतं असं मला वाटतं. दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा मला वाटतो की काही आमच्या कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवाऱ्या भरल्या आणि मग वर्तमानपत्रात असेल, मीडियामध्ये असेल, त्याच्याबद्दल बऱ्याच चर्चा केल्या आणि अनेक आरोप लावले. त्याचं एक कलुषित असं वातावरण निर्माण झालं आणि म्हणून बघणाऱ्या म्हणजे लोकांमध्ये किंवा जनतेमध्ये असं एक परसेप्शन निर्माण झालं की इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ता वर्गाचं एक वेगळं म्हणणं आहे आणि म्हणून तुम्ही जसं म्हणता की वेगवेगळे इंटरेस्ट इतर पक्षामध्ये आहेत असं एक परसेप्शन निर्माण त्या कलुषित वातावरणातून झालं आणि म्हणून त्याचाही फटका भारतीय जनता पार्टीला मिळाला. पण आपण पाहिलं असेल की 14, 15, 16, 17, 18 तिथं या सर्व प्रभागांमध्ये सर्वच्या सर्व सीट हे भारतीय जनता पार्टीचे आलेले आहेत आणि म्हणून जो भारतीय जनता पार्टीचा विचाराचा जो मतदार आहे त्यांनी पूर्णपणे पक्षाच्या पाठीमागं उभं राहण्याचं काम केलेलं आहे. परंतु दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचा जो विषय मी म्हणालो त्या विषयामुळं खरं तर एक मोठे पॉकेट्स जे होते ते काँग्रेस पक्षाकडे वळाले आणि त्याच्यामुळे एक मोठा फटका भारतीय जनता पार्टीला बसला. मी एक आणखीन म्हणालो होतो की अर्चनाताईंना ऐनवेळी डावलण्यात आलं, ते सगळा संदर्भ आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे. म्हणजे पद त्यांच्याकडनं काढून घेण्यात आलं, त्याच्यामुळे मोठी नाराजगी लिंगायत समाजामध्ये, म्हणजे आम्ही पण ज्यावेळेस जात होतो तेव्हा दिसत होती. त्याचा कितपत फटका बसला असं वाटतं? आता म्हणजे पक्षाने ते पद बदलण्याचं त्या ठिकाणी निर्णय घेतला
आणि त्यांनी त्याचं म्हणजे त्यांनी तो स्वीकारला नाही तर त्यांनी त्याचं स्वागतच केलं. परंतु काही मंडळींनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा त्याचं भांडवल करण्याचा प्रयत्न केला. परंतु मला असं वाटतंय की निवडणूक होत असताना त्याचा फारसा काही परिणाम अर्चनाताईंच्या प्रयत्नामुळं ग्राउंडवरती झालेला नाही आहे. काँग्रेस पक्षाने असा प्रयत्न केला की समाज विरोधात जावा ह्या दृष्टिकोनातून, परंतु पूर्ण शहरभरामध्ये आम्ही वॉर्डनिहाय जेव्हा पाहतो तेव्हा एक चांगली समाजाचं बॅकिंग भारतीय जनता पार्टीला मिळालेलं आहे. आणि म्हणून अर्चनाताईंनी पण त्याचं स्वागतच केलं. त्यांनी पण हे समजून घेतलं की तेव्हा थोडंसं त्यांच्याही मागे एक मोठं त्या ठिकाणी दुःखाचं सावट होतं. आणि म्हणून त्या परिस्थितीमध्ये प्रदेशाकडून असं या ठिकाणी निर्णय घेण्यात आला असं त्यांना माहिती होतं आणि त्यांनी त्या निर्णयाचं स्वागत केलं. परंतु तुम्ही म्हणता तसं काँग्रेस पक्षाने त्याचंही भांडवल करण्याचा प्रयत्न शहरामध्ये वेगळ्या दृष्टिकोनातून केला. आता अध्यक्ष म्हणून सगळी जबाबदारी तुमचीच आहे. म्हणजे एक अध्यक्ष म्हणून पराभव असेल किंवा विजय असेल तर तुमच्याच नावावर तो रेकॉर्ड झालेला आहे. मग आता ह्या सगळं कसं बघता तुम्ही? आता एक तरुण वयामध्ये सुरुवातीच्याच काळामध्ये अध्यक्षपदामध्ये मनपामध्ये तुम्हाला अपेक्षित यश आलेलं नाहीये. मी हा राजकारणाचा एक भाग म्हणून पाहतो की राजकारणामध्ये म्हणजे एक मोठी यंत्रणा असते, एक मोठं म्हणजे एक ग्रुप असतो ज्याला अशा पद्धतीनं तुमच्यावरती त्या पद्धतीचे आरोप करून किंवा त्या पद्धतीचं म्हणणं लिहून सांगून बोलून एक परसेप्शन त्या पद्धतीचं क्रिएट करण्याचा कार्यक्रम असतो. आणि त्या पद्धतीचे ते प्रयत्न होत असतात. परंतु ह्या निवडणुकीमध्ये जे काही समजा अपयश भारतीय जनता पार्टीला आले त्याच्यामध्ये एक सामूहिक जबाबदारी आणि माझ्यावरही ती आहे, ते स्वाभाविकच आहे. परंतु मला हे म्हणत असताना मला हेही त्या ठिकाणी नमूद करायचं आहे की म्हणजे एक चांगली फाईट भारतीय जनता पार्टीनं देण्याचा प्रयत्न केला. पण काही गोष्टी अशा घडत गेल्या, जसं मी म्हणालो की काँग्रेस पक्षाने युती केली, एकदम शेवटच्या टप्प्यात युती केली, तिथं आम्ही त्याला टॅकल करू शकलो नाही. आणि दुसरीकडं काही आमच्या परिवारातल्या कार्यकर्त्यांनी एक असा उठाव केला ज्याच्यातून एक वेगळा संदेश जनतेमध्ये गेला. आणि म्हणून या सगळ्या दृष्टिकोनातून एक वेगळं चित्र निर्माण झालं आणि त्याचा फटका भारतीय जनता पार्टीला मिळाला. परंतु आम्ही ताकदीनं भारतीय जनता पार्टी, जसं आम्ही सातत्याने म्हणतो की 1982-84 मध्ये 2 खासदारांवरून आम्ही आजपर्यंत काम करतोय आणि आज सत्तेमध्ये आम्ही गेल्या 12-13 वर्षापासून आहोत. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचा प्रवास हा संघर्षाचा राहिलेला आहे. आणि म्हणून लातूर शहरामध्ये आता संघटनात्मक चांगल्या पद्धतीची बांधणी करून पुन्हा आपण सत्तेच्या दिशेने कसं भारतीय जनता पार्टीला लातूर शहरात आणू शकतो या दृष्टिकोनातून आम्ही सकारात्मकपणे काम करणार आहोत. जो व्यक्तिगत आरोप तुमच्यावर लागतोय की जे निर्णय घेऊ शकले नाहीत, योग्य न्याय देऊ शकले नाहीत किंवा कुणातरी नेत्यांच्या सांगण्यावरून राजकारण अजित पाटलांनी केलं, ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता? ह्याच्यात तुम्हाला कितपत तथ्य वाटतंय? नाही म्हणजे किंवा थेटच आरोप आहेत तुमच्यावर? आता मी जसं म्हणालो की अनेकांना असं वाटतं की आपण काहीतरी खापर फोडलं पाहिजे, काहीतरी म्हटलं पाहिजे, कशा पद्धतीने बदनामी करता येईल ह्याचा प्रयत्न केला पाहिजे, किंवा एक टार्गेट आपण कसं करू शकतो असा प्रयत्न केला पाहिजे. पण त्याच्यामध्ये म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये सामूहिक निर्णय घेण्याची पद्धत आहे, कोर कमिटी असते आणि सर्व कोर कमिटीमधूनच निर्णय त्या ठिकाणी फायनल होतात. एवढंच नाही तर तिकीट वाटपामध्ये सुद्धा आम्ही जेव्हा आमची छत्रपती संभाजीनगरला बैठक झाली होती त्याच्यामध्ये आम्ही 70 पैकी 67 तिकीटं आम्ही सर्व कोर कमिटीच्या सदस्यांनी बसून त्या ठिकाणी फायनल केली. फक्त 3 तिकीटं अशी राहिली होती ज्याच्या संदर्भात प्रदेशावरतून निर्णय होईल आणि त्याची अंमलबजावणी आपल्याला करावी लागेल असं त्या ठिकाणी सर्वांच्या सह्या घेऊन निश्चित झालं. म्हणून मग जेव्हा तिकिटाचा वाटपाचा विषय येतो जो महत्त्वाचा विषय होता, ज्याच्यामध्ये समजा अशा पद्धतीचे आरोप कोणावर येऊ शकतात, माझ्यावरतीच नाही, अर्चनाताई म्हणून होऊ शकतात किंवा संभाजी भैयांवरती होऊ शकतात, कोणावरती होऊ शकतात की तुम्ही हे असं केलं. परंतु 67 तिकीटं जेव्हा फायनल केली त्याच्यावरती सर्वांच्या सह्या आम्ही घेतल्या आणि ती तिकीटं आम्ही निश्चित केली. आणि म्हणून सर्वानुमते झालेलं आहे. आणि म्हणून
कोणावरही मला वाटते असं नाव ठेवून त्याच्यामध्ये पळवाट काढून काही साध्य होणार नाहीये. आम्ही सर्वांनी मिळून त्या ठिकाणी हे सगळे निर्णय घेतलेले आहेत. त्या 3 जागा तुम्ही म्हणालात, त्या 3 जागेचे पण प्रदेशाने तुम्हालाच पूर्ण अधिकार दिले होते असं पण एक ऐकण्यात आहे. नाही, आता 3 जागेचे पूर्ण अधिकार मला दिले होते असं नाहीये. मी जसं म्हणालो की जे काही नावं होतील ते प्रदेशात आपण पाठवूयात आणि म्हणजे जे नावं फायनल होऊन येतील, जसं आता स्वीकृतच्या संदर्भात असते की एखादं नाव आम्हाला सुचवायचं तर आम्ही सुचवू शकतो किंवा कोर कमिटी सुचवू शकते, परंतु ते फायनल झालेली नावं प्रदेशातून आम्हाला कळवली जातात आणि त्याची अंमलबजावणी आम्हाला करावी लागते. तर तुम्ही स्वीकृतचा पण विषय काढला, तो पण फार चर्चेत आलेला आहे. संजय गिर यांचं नाव सुरुवातीला डिक्लेअर झालं, परत शेवटच्या क्षणात ते नाव बदलण्यात आलं साधारण 1 वाजता वगैरे. परत ते संजय गिर यांनी पेट्रोल वगैरे टाकून घेण्याचा प्रयत्न, सगळं तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. मग अचानक त्यांचं नाव कसं काय कटलं? आता तो विषय मी नाही सांगू शकत, पण जे काही नावं सुचवायची होते सगळ्यांनी मिळून सुचवले, मी काही सुचवले. प्रत्येकाचं एक वेगळं मत असते, ते प्रदेशापर्यंत पोहोचलं आणि पहिलं पत्र मग ते 2 नावं आले, त्याच्यामध्ये संजय गिरींचं सुद्धा नाव होतं. परंतु नंतर शेवटच्या टप्प्यात ते जेव्हा बदललं तेव्हा तो निर्णय एकदा झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्याचं काम, बघा, एकदा प्रदेशाध्यक्षांचा निर्णय झाला तो सर्वोपरी मानून आम्ही त्या ठिकाणी उतरवण्याचं काम करतो. त्याला आता ते चुकीचं आहे नाही चुकीचं, बरोबर चूक वगैरे ह्या गोष्टीच्या खोलात न जाता जो निर्णय आलाय त्याला आपण राबवण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून आता हा निर्णय कोणामुळं बदलला, का झालं, कसं झालं, हा माझा विषय नाही आहे. हा प्रदेश स्तरावरती त्या संदर्भात चर्चा झालेली आहे आणि तिथं त्यांना वाटलं की आपण ॲडव्होकेट प्रदीप मोरेंना जर आपण तिकीट दिलं तर भारतीय जनता पार्टीच्या आत्ताच्या परिस्थितीच्या दृष्टिकोनातून चांगलं असेल, असं त्यांचा निर्णय झाल्यामुळं आम्ही त्याची अंमलबजावणी केली. परवा पहिली सभा पण महापालिकेची झाली आणि अभूतपूर्व असा गोंधळ त्या सभेमध्ये पाहायला मिळाला. अर्थात आम्ही पण तिथं होतो 4-5 तास. सुरुवातीचे 2-3 तास तर फक्त सभा सुरू व्हायलाच लागले. या सगळ्या परिस्थितीमध्ये आत्ता लातूर समोरचे काही महत्त्वाचे प्रश्न सभागृहात चर्चेले गेले नाहीत. कसं बघताय तुम्ही या सगळ्या गोष्टींकडं? नाही, मला असं वाटतं की जे काही विषय चर्चेला पण आले ते विषय हेतुपूर्वक चर्चेला आलाय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. म्हणजे असा DPDCच्या कामाचा विषय आहे, 26 कोटीच्या कामाच्या संदर्भात काय हेतू आहे की त्याला स्थगिती द्यायची, काय हेतू आहे तो चर्चेला विषय आणायचा, नेमकं व्हॉट इज द इंटरेस्ट, म्हणजे कोणाला तिथून टक्केवारी घ्यायची आहे, कोणाला तिथं सेटलमेंटची भूमिका घ्यायची आहे. शेवटी ही सगळी कामं शहराच्या विकासासाठी होत आहेत. ही काही कोणाच्या घरातलं तर काम होत नाही आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये गटारी होत आहेत, रस्ते होत आहेत, लाईटीचं काम होतं आहे, ग्रीन बेल्टचं सुशोभीकरण होतं आहे. मग असं असताना तो विषय आणायचं काय इंटरेस्ट आहे? दुसरा जो विषय त्यांनी आणला तो नाना नानी पार्कच्या संदर्भातला. आता एवढ्या घाईनं पहिल्याच विशेष सभेमध्ये हा विषय आणण्याचा काय इंटरेस्ट आहे? म्हणजे विशेष सभेमध्ये ह्या नियुक्त्या होणं अपेक्षित होतं, परंतु ते सोडून लवकर जिथं आपल्याला काहीतरी आपला स्वार्थ आपण साधू शकतो, ज्याच्यामधून काहीतरी कमिशन आपण घेऊ शकतो, ज्याच्यामधून आपल्या कार्यकर्त्यांना काहीतरी गोष्ट देऊ शकतो, अशा पद्धतीचे सगळे विषय तिथं चर्चेला त्यांनी आणले. दुसरा तो युनिपोलचा विषय. म्हणजे तुम्ही विषय जर बघितले विशेष सभेमधले तर प्रत्येक विषय आणलेला त्याच्यामध्ये इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल इंटरेस्ट दिसतो. काँग्रेसकडनं DPDCच्या त्या ह्याच्याबद्दल बोललं जातं आहे की भाजपनं निवडणुका झाल्यानंतर, नगरसेवक आल्यानंतर, सगळं प्रोसेस पार पडल्यानंतर घाईघाईने तो निर्णय घेतला. भाजपचा ह्याच्यात काहीतरी वेगळा इंटरेस्ट आहे. भाजपनं निर्णय घेतलेला नाहीये. भाजप म्हणजे काय, आम्ही निर्णय घेतलाय का? प्रशासनानं तो निर्णय घेतलाय. सर्व प्रशासनाला हाताशी धरून सर्व नियमाला धरून झालेलं आहे. आज काम सुरू होऊनच नाही, किंबहुना त्याचे वर्क ऑर्डर झाले, बिलापर्यंत त्या गोष्टी आलेल्या आहेत. आणि मग अचानक आता तुम्ही त्याला स्थगिती द्यायची, त्याला तांत्रिक अडचण नसताना सुद्धा तुम्ही त्याच्यावरती कुठंतरी सेटलमेंटची भूमिका व्हावी म्हणून तिथं अडथळे निर्माण करायचे आणि शहराच्या विकासामध्ये कुठंतरी त्या ठिकाणी अडथळे निर्माण करायचे, अशी भूमिका कशाला घेताय? त्याच्यात इंटरेस्ट काय? म्हणजे भाजपनं हे काही केले
असं म्हणणं कितपत योग्य आहे? प्रशासनानं रीतसर प्रोसिजर फॉलो करून इथपर्यंत तो विषय आणलेला आहे आणि म्हणून त्याच्यात अडथळा जर कोणी आणत असेल, काँग्रेस पक्षाकडून आणत असेल, तर त्याच्यामध्ये फक्त आर्थिक इंटरेस्ट आहे असं आम्हाला वाटतं. मुंबईत तुम्ही आहेत, दिल्लीत तुमचं सरकार आहे भाजपचं, आता लातूरमध्ये महापालिकेत काँग्रेस सरकार आहे. काल मला वाटतं अमित देशमुख यांनी विधानभवनात हे पण आरोप लावलेला आहे की सत्ताधारी पक्ष त्यांच्या आमदारांना अधिकचा निधी देतो आणि विरोधातल्या लोकांना अधिक निधीची कमतरता राहते. विधानभवनात पण ते बोललेत आणि माध्यमांसमोर पण ते बोललेत. या परिस्थितीमध्ये लातूरमध्ये निधीची कमतरता होईल का आणि कशा पद्धतीने लातूरचं काम चालणार आहे आणि लातूरचा विकास सुरळीत चालवण्यासाठी तुम्ही एक शहराध्यक्ष म्हणून काय भूमिका असणार आहे? नाही, आम्ही तर लातूरसाठी वेगवेगळ्या प्रश्नांसाठी जो निधी लागणार आहे त्याचा पाठपुरावा आम्ही पालकमंत्री महोदय आणि मुख्यमंत्री महोदयांकडे करणारच आहोत. आज जरी काँग्रेस पक्षाची सत्ता महानगरपालिकेमध्ये असली तरी सुद्धा जे निधी खेचून आणायचा आहे त्याच्यासाठी आम्हालाच प्रयत्न करावे लागणार आहेत. दुर्दैवानं आता जी महानगरपालिका काँग्रेसची बसलेली आहे तिथं आता व्यवस्थित काही कामकाज चांगल्या पद्धतीने चालेल असं वाटत नाही. कारण पहिल्या विशेष सभेमध्ये जो काही म्हणजे वातावरण आपण पाहिलं त्याच्यामधून असं वाटतंय की फक्त आपले पॉलिटिकल आणि आर्थिक इंटरेस्ट जपण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून होते की काय असं दिसतंय. एकही कल्पक किंवा एकही स्वतःला सुचलेलं असं काही विषय त्या विशेष सभेमध्ये काँग्रेस पक्षाकडून दिसला नाही. आम्हाला त्याच्यात काही आश्चर्य वाटत नाही, कारण 15 वर्षात असं एकही कल्पक काही कुठं लातूर शहराला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालेलं नाही आहे. म्हणजे स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांचा मार्ग सुद्धा आता तशाच आहे. त्याच्यामुळं हे विषयाचं त्या ठिकाणी म्हणजे हे सगळे विषय पाहिल्यानंतरच आम्हाला असं वाटलं की आता काय लातूर महानगरपालिकेचं भविष्य राहील आणि 5 वर्षात काय त्या ठिकाणी हे न्याय देऊ शकतील असा प्रश्नचिन्ह उभा राहतो. तो जो त्यांनी आरोप लावला की निधी आम्हाला कमी मिळतोय, मग ह्यासाठी काय म्हणजे निधी ओढून आणण्यासाठी तुमच्याकडनं काय प्रयत्न होणार आहेत का? नाही, आम्ही सतत 22 लोक आहेत सत्तेत असले तरी आम्ही सतत प्रयत्न करतच आलेलो आहोत. आता DPDCचे जे कामं आलेत ते आम्ही प्रयत्न करूनच त्या ठिकाणी लातूर शहराला मिळावे ह्याच्यासाठी प्रयत्न केला. आम्ही आता म्हणजे आपल्या जिल्हा रुग्णालयाचा विषय मार्गी लावण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. स्टॅच्यू ऑफ नॉलेजचा विषय असेल किंवा आता विभागीय क्रीडा संकुल जे कव्याला उभं राहते त्याला आता वर्क ऑर्डरपर्यंत आणण्याचा विषय असेल, हे सगळे जे प्रलंबित विषय होते त्याला मार्गी लावण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच चाललं आहे. आज आपण बघतोय की अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम एवढ्या म्हणजे स्पीडनं चालू आहे. तर ते निधी कोण आणला, कोणी तो निधी दिला? आता पॅचअप वर्कचं जवळपास 150 कोटीचं काम चालू आहे, तो निधी कोण दिला? आणि म्हणून निधी तर सगळं भारतीय जनता पार्टी देते, पण ह्यांनी निधीचं व्यवस्थित आता त्याचा वापर करणं आणि ती कामं व्यवस्थितशीरपणे लातूर शहरामध्ये होणं ह्याच्या संदर्भात विचार केला पाहिजे. आज आता कालपासूनच मला अनेक लोकांची फोन आले की कशा पद्धतीनं आता ते टोईंगचं काम चालू झाले. पुन्हा एकदा ते दहशत लोकांमध्ये निर्माण करतायत, अरेरावीची भाषा करतायत, त्यांना तिथं टोकतायत. आणि म्हणून ही जी काही लोकांना त्रास देणारी यंत्रणेची शक्ती जी वाढली आहे ती कोणामुळे वाढली आहे? म्हणून निधी जर आणण्यासाठी आम्ही तर प्रयत्न करणार आहोत, पण जे काही आणलेलं आहे, जे काही आता सध्या चालू आहे त्याला व्यवस्थितशीरपणे चालवणे आणि शेवटच्या घटकापर्यंत लातूर शहरातल्या माणसाला न्याय मिळणे ह्याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतंय. शेवटचे 1-2 प्रश्न घेतो. सातत्याने लातूर शहराच्या राजकारणावर भाजपच्या बाहेरच्या लोकांचं एक प्रभाव आहे का असं एक बोललं जातं किंवा आरोप लावला जातो. ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता? म्हणजे बाजूचे आमदार जे असतील, अभिमन्यू पवार असतील, संभाजी पाटील निलंगेकर असतील, रमेश आप्पा असतील, जी कोर कमिटी असते ज्याच्या माध्यमातून समजा महानगरपालिकेमध्ये निर्णय घेतले जातात, त्या कोर कमिटीमध्ये सर्व सन्माननीय आमदार आहेत. त्याच्यामुळं एक कलेक्टिव्ह डिसिजनचं मेकॅनिझम भारतीय जनता पक्षामध्ये आहे आणि त्या पद्धतीचे आदेश जेव्हा प्रदेशाध्यक्षांकडून येतात त्याची अंमलबजावणी करण्याचं काम मी अध्यक्ष म्हणून करतो. आणि म्हणून सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, सगळ्यांचं त्या ठिकाणी सहकार्य लातूर शहराच्या वेगवेगळ्या
विकासात्मक कामं असतील किंवा पॉलिटिकल घडामोडीमध्ये त्या ठिकाणी लागतं. म्हणजे इंटरफरन्स असं इतका नाही असं. नाही, मी जसं म्हणालो की त्याचा एक प्रत्यय मी तुम्हाला सांगितला की जेव्हा तिकीट फायनल होत होते तेव्हा सगळ्यांनी बसून 67 तिकिटांच्या नावांवरती सह्या करून आम्ही त्या ठिकाणी निश्चित केले. आत्ता 4-5 वर्ष तर म्हणजे निवडणुकाच नाही आहेत थेट. आता लोकसभा होतील, काही काय ग्रामपंचायतीच्या काही असतील तर त्या निवडणुका आहेत. पुढचं काय भाजप म्हणून आणि तुमचं व्यक्तिगत म्हणून पण काय 31 मध्ये तिकीट परत एकदा निवडणुकीसाठी तुम्ही सामोरे जाणार आहेत का? आता माझ्यासाठी फर्स्ट सगळ्यात महत्त्वाची प्रायोरिटी आहे की संघटनेला मजबूत करण्याचं काम करणे. बघा, आमचं भारतीय जनता पार्टीचं काम हे 24/7 काम असते. म्हणजे कुठं निवडणुका आल्या आणि तेव्हाच काम होतंय असं नाही, किंवा निवडणुका झाल्या आणि त्याच्यात यश अपयश आलं त्याच्यावरती निर्धारित काही नाही आहे. हे निरंतर चालणारी प्रक्रिया आहे भारतीय जनता पक्षामध्ये. आणि म्हणून माझ्याकडे सुद्धा जी जबाबदारी सध्या आता जिल्हाध्यक्ष, शहर जिल्हाध्यक्ष म्हणून आहे, त्याला मी पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. सो आत्ता जी जबाबदारी आहे त्याला चांगल्या पद्धतीने राबवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. 29 विधानसभेची नाही, आता काही सांगता येणार नाही, कारण मला असं वाटतं की 29चं बोलण्यापेक्षा आज मी माझ्या पक्षाला काय देऊ शकतो, आज मी संघटनेच्या दृष्टिकोनातून पक्ष कसा सक्षम करू शकतो याचा विचार करणं आवश्यक आहे. म्हणजे काल्पनिक जगामध्ये राहण्यापेक्षा आज जी काही जबाबदारी आहे त्याला न्याय देण्याचा मी प्रयत्न त्या ठिकाणी करतोय. पण इच्छुक आहात 29साठी? नाही, मी जसं म्हणालो की आज मी इच्छुक आहे की आज पक्ष संघटन ताकदीचं झालं पाहिजे. आज पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये एक स्वाभाविकपणे निराशा आहे. त्यांना अपयशाच्या ह्या वातावरणातून बाहेर काढणं आणि ताकदीनं पुन्हा एकदा लातूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचा डंका त्या ठिकाणी वाजेल हे वातावरण निर्माण करणं इजंट दॅट द मोस्ट इम्पॉर्टंट प्रायोरिटी. म्हणून आता हे माझ्या डोक्यामध्ये फक्त तोच विचार आहे की आपण भाजपला लातूर शहरामध्ये संघटनात्मक दृष्टिकोनातून आणि शेवटच्या नागरिकापर्यंत कसं पोचू शकतो ह्याचा प्रामाणिक प्रयत्न करणं. धन्यवाद अजितजी. भारत सत्ताला आपण वेळ दिलात आणि प्रश्नांची पण रोखठोक सगळी उत्तरं दिलात. थँक्यू. हे होते अजित पाटील कवेकर. यांच्यासोबत आम्ही लातूरच्या मागचं सगळं राजकारण घडलं, महानगरपालिका निवडणुका आणि त्याच्यानंतरचं या सगळ्यावर चर्चा केली. रोखठोक असे थेट प्रश्न विचारले आणि थेट त्यांनी उत्तरं दिलेली आहेत. आगामी काळात संघटन शक्ती मजबूत करण्यावर फोकस असणार आहे. 29ला ते इच्छुक आहेत, अनिच्छुक आहेत. राजकीय पद्धतीनं त्यांनी त्यावर भाष्य करण्याचं टाळलं आहे. असो, भारत सत्ताला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भारत सत्ता वेगवेगळे विषय आपल्या जिल्ह्यातले मांडत असतं. तुमची मतं पण कमेंट बॉक्समध्ये योग्य भाषेत मांडायला काहीच हरकत नाही. धन्यवाद.